आणि आजचा एवढा पवित्र दिवस आणि औंध नगरीमध्ये क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरू आहे. जे राईट आर्म ऑफ द विकेट तयार होतो तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कृष्णा, नॉन स्ट्रायकिंग एंडला मंगेश. या दोघांनी जोडी मित्रांनो मैदानावरती आहे. तर आपण पंच म्हणून ज्ञानेश्वर अर्थात माऊली जुरवणे तर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये अमोल रानवडे या दोघांना आपण मैदानावरती बघतोय. डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आहे. 5:20 होतात. पहिला चेंडू आज या ठिकाणी पडला जातोय. इथे पहिला चेंडू अगदी सुरेख उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर चेंडू टाकताना आपण बघितलं. बीट फलंदाजाला खऱ्या अर्थानं करण्यात आलेला आहे. निर्धाव चेंडू सांगता मित्रांनो मैदानावरती होतीये. औंध नगरी मधले सगळे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना इथे आज पाहायला मिळतील. प्रेक्षकांची गर्दी मात्र आपल्याला थोड्या वेळामध्ये खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळेल. इथे हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय पॉईंटच्या दिशेने. मला वाटतं क्षेत्ररक्षण करताना थोडीशी चूक. इथे धावा 2 होत आहेत. 2 धावा मिळत आहेत. संघाचं देखील खातं खोललं जातंय. आपण जर बघितलं ना मित्रांनो खऱ्या अर्थानं इथे लहान लहान चुका तुम्हाला कमी कराव्या लागतील. तुम्हाला चेंडू कुठे वळण घेतोय काय आणि पॉइंट असेल, थर्ड मॅन असेल, त्यानंतर फाईन लेग, स्क्वेअर लेग, लॉंग लेग या दिशेला चेंडू आल्यानंतर पाठीमागं फिरतात. तुम्ही अनेक वेळा क्रिकेटमध्ये बघितलं असेल. परंतु समोर जे आपण फटके खेळतो ते मात्र चेंडू फिरताना पाहायला मिळत नाही. इथे मात्र एक फटका खेळला गेला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जाईल. 1 धाव इथे मिळेल. एका धाब्याने धावफलकावरती परत एकदा बदल. 3 धाबा धावफलकावरती मित्रांनो लागल्या गेल्यात. पहिलं षटक जय टाकतोय. इथे मिस टाइम फटका. चेंडू हवेत आणि जय चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. यष्टीरक्षक देखील पोहोचू शकला नाही. स्वतः गोलंदाज देखील चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. त्या दरम्यान 1 धाव मिळतीये. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 4 धावा धावफलकावरती मित्रांनो लागल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ इथे आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. काल आपण बघितलं 6 षटकांचे सामने आपण खेळवले. त्यानंतर 5 षटकांचे सामने आपण काल खेळवले होते. आज मात्र 5 षटकांचे सामने इथे. फुलटॉस चेंडू मिड विकेटला फटका सुरेख खेळला गेला. 1च धाव मिळेल. अगदी नियंत्रित गोलंदाजी सुरू आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 38 पॉवर प्लेचं षटक मित्रांनो जय टाकतोय. आणि इथे धावफलकावरती मला वाटतं धावा आहेत त्या म्हणजे 5 धावा धावफलकावरती आहेत. इथे सुर एक परत एकदा आपण पाहतो उजव्या बाहेर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव चेंडूने सांगता होतीये. इथे एक षटक समाप्त होतोय. एका षटकानंतर एकी गडी बाद नाही. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एक संधी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जयच्या गोलंदाजीवरती निर्माण झाली होती परंतु झेल टिपता आला नाही. चला लवकर खेळत चला. 5:25 होतात. 5 षटकं टाकण्यासाठी तुमच्याकडे 20 मिनिटाचा कालावधी असेल. एक इनिंग तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवणं गरजेचं आहे. इथे त्याच्या अगोदर देखील संपली जाऊ शकेल कारण याचं कारण आहे आपण जर बघितलं ना हे मैदान पूर्णपणे 4ही बाजूनी बंदिस्त आहे. त्यामुळे चेंडू बाहेर जात नाही. बाहेर गेला तर आपण चेंडू नक्कीच नवीन देतो. त्यामुळे इथे सामना थांबत नाही. अन्यथा ओपन ग्राउंड तुम्हाला माहित असतील काही मैदान असे आहेत की जे चेंडू मारल्यानंतर मैदानाच्या दुप्पट तिप्पट तुम्हाला धावावं लागतं. त्यावेळेस मात्र षटक समाप्त होण्यासाठी वेळ लागतो. नाव सांगा. शुभम शुभम गोलंदाजी करण्यासाठी आला. एक वेगळी ऍक्शन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. डावखोराचा गोलंदाजा 1च धाव मिळेल. शॉर्ट या ठिकाणी चेंडू खेळला गेला होता. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. औंध नगरी मधले सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. औंध नगरी मधली स्पर्धा औंध मधलेच आपल्याला पंच दोन्ही पंच पाहायला मिळतात.
इथे काय घडतंय मला वाटतं अपील बॅटची कडा आणि फलंदाज बाद. इथे गोलवा टप्प्याचा चेंडू मात्र खोदून काढला आपण पाहतोय. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण थोडंसं खराब सरावायचा प्रयत्न. इथं काय घडतंय 2 धावा मित्रांनो आरामात पूर्ण होत आहेत. इथे धावांसाठी धाव सुरू आहे. एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेलाय. 2 धावांनी धावफलकावरती हलकासा बदल होईल. इथे धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चार्जिंग क्वालिटी फार छान वाटतंय. नमस्कार. गाणी लाव रे साऊंड. इथे आपण पाहतोय परत एक सुरेख चेंडू होता. पॉईंट दिशेने चेंडू येतोय. एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 15 धावा धावफलकावरती मित्रांनो लागल्या गेल्यात. एक सुरेख देखणं नियोजन आणि आयोजन आपल्याला खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळतंय. 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा मित्रांनो लाईव्ह दाखवली जाते. इथे चेंडू परत एकदा सुरेख षटक समाप्त होते. एक यशस्वी षटक म्हणावं लागेल. एक षटकार आला परंतु एक फलंदाज महत्वाचा तंबूच्या आसऱ्याला देखील जाताना आपण बघितला. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा 2 गडी बाद 15. एक फलंदाज बाद क्षमा असावी. एक फलंदाज बाद 15 धावा. चला नवीन गोलंदाज डीजे 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 फक्त चौकार षटकार आणि विकेट. धन्यवाद. आपण पाहतो मित्रांनो खऱ्या अर्थाने औंध क्रिकेट क्लबच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा, चांगलं नियोजन, चांगलं आयोजन खऱ्या अर्थाने इथं आहे. आज लाखो भाविक आपल्याला खऱ्या अर्थाने देहूमध्ये दाखल होताना पाहायला मिळालेत. त्याच प्रकारे कित्येक प्रेक्षक आज या मैदानावरती येताना आपल्याला हळूहळू पाहायला मिळतील. सायंकाळच्या सत्रामध्ये नक्कीच इथे प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. इथे पॉईंट दिशेने फटका सुरेख आणि झेल टिपण्याचा एक चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. प्रयत्न खूप चांगला केला गेला होता कारण आपण पाहतोय थोड्याशा उंचीवरती चेंडू त्याला थांबवलं परंतु शेवटच्या क्षणी परत एकदा झेल टिपता आला नाही. त्या दरम्यान एक धाव मिळतीये. एका धाव्याने धावफलकावरती परत एकदा वाढ. 16 धावा धावफलकावरती मित्रांनो लागल्या गेल्यात. 3रं षटक जय. परत एकदा वैयक्तिक कोट्यातलं 2रं आणि संघाकडून 3रं. इथे फटका सुरेख आहे परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय का पर चेंडू सरळ जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. बॉल द्या. सहा धाब्याने धावफलकावरती वाढ 22 धावा. धावफलकावरती लागले तिथे परत इथे सुरेख फटका आहे. चेंडू मात्र अडवला जाईल. एक कव्हरला सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल. 23 धावा धावफलकावरती लागल्या जातात. जे गोलंदाजी करतोय राईट मुहूर्त विकेट. इथे मात्र 2 फलंदाज जर आपण बघितलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण कृष्णा ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आपण बघितला. नवीन फलंदाज
प्रतीशला बघतोय मिस्टर फटका झेंडू हवेत आणि झेल टिपला गेलाय फलंदाज बाद. नवीन फलंदाज मित्रांनो मैदानावरती दाखल होतोय. जय, दीपक, ईशान, जीतू, नक्कीच, सचिन, सुहास, उमेश मित्रांनो मैदानावरती आला. इथे स्विच हिट सक्सेसफुल जातोय तो म्हणजे सरळ सी बारेच्या पार षटकार साधावा. इथे जे संघ दाखल झाले त्यांना विनंती आहे स्टेजशी संपर्क करा. अविनाश कांबळे क्रिकेट क्लब. इथे आपण पाहतोय फटका खेळला गेला. इंद्रा वसाहत हा संघ इथे जर दाखल झाला असेल त्यांना विनंती आहे की आपण लगेच स्टेजशी संपर्क करायचा आहे. षटक समाप्त होतोय. सर 30 धावा 3 षटकानंतर. बॉडीगेट बी विदुल पगारे. चला या. शिव मित्रांनो मैदानावरती आता आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट का लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करणार आपण पाहणार आहोत. इथे शिव 17 नंबर जर्सी परिधान केली आहे. समोर कृष्णा. राईट आर्म ओव्हर द विकेट फटका सुरेख मिडल ऑफ द बॅट चेंडू आउट ऑफ द पार्क मिड विकेटच्या दिशेने एक भला मोठा षटकार पाहायला मिळतोय. आपण बघतोय मित्रांनो षटकार कृष्णाच्या बॅट मधून येतोय. सुरेख फलंदाजी मैदानावरती आऊंच्या सुरू आहे. इथे एस्ट्रा कव्हर केलं आणि एक फटका खेळायचा. मला वाटतं काय घडतंय. हॅलो विदुल शेत पगारे. विदुल पगारे या 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 लवकर या. इथे परत एकदा आपण पाहतोय मित्रांनो सुरेख चेंडू टाकला जाईल. निर्धाव चेंडू आहे. कमबॅक केलं शिवने परंतु काय सुरेख फलंदाजी कृष्णाची सुरू आहे. तुम्ही बघितलं ओपनिंगला आलाय. 3 षटकार आतापर्यंत खऱ्या अर्थानं त्याने खेचलेत आणि तिन्ही अगदी लाजवाब सुंदर होते. इथे परत एकदा आपण पाहतो एस्ट्रा कव्हर केल्यापासून स्लोवर चेंडू. इथे मात्र बोटनची जादू करामत करताना शिव पाहायला मिळतोय. इथे फुलटा चेंडू टाकला गेला. मिड विकेटला फटका खेळला. काय घडतंय मला वाटतं चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावफलकावरती वाढ. 38 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. औंध नगरी मधले सगळे संघ
आज औंधच्या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे सरळ दिशेने फटका आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय, त्या दरम्यान फेकतोय, त्या दरम्यान 2 धावा मिळतील. 2 धावाने धावफलकावरती बदल. इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न, शिवने केलेली थोडीशी चूक, 1 धाव एक्स्ट्रा देऊन जातीये. षटक समाप्त होईल. 4 षटकानंतर 2 गडी बाद 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सुरू असणारा सामना जर आपण बघितला ना तर हे 2 संघ आपण बघतोय, शक्ती स्पोर्ट्स क्लब आणि एटीके. शक्ती स्पोर्ट्स क्लब क्षेत्ररक्षण करतात तर एटीके संघ औंध मधीलच आहे आणि ते फलंदाजी करताना पाहायला मिळतात. 41 धावा आतापर्यंत 24 चेंडू मध्ये लागल्या गेल्यात. यानंतर केवळ 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाच सांगितली मागाशी म्हणलं की 5 वर न्यानु मागाशी म्हणला कशाला काम आता येऊन दे नंतर येऊ द्या मग पुढचे 4 षटक. इथे चेंडू सुरेख, अमोल शेवटचा अंतिम षटक टाकण्यासाठी अमोल आलाय. वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वं अंतिम षटक. 5 चेंडू तर शिल्लक असतील. 41 धावा. इथे मात्र फटका कृष्णाच्या बॅट मधून अफलातून आहे. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. षटकार 6 धावा. धन्यवाद. 6 धावांनी धावफलकावरती वाढ. 47 धावा धावफलकावरती आता लागले गेलेत. 4 चेंडू शिल्लक. इथे पुढे सरसावून फटका खेळला. चेंडू हवेमध्ये आहे. शिव मात्र चेलपर्यंत पोहोचू शकला नाही. त्या दरम्यान 2 धावा मिळतात. 49 धावा. 49 धाव धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 1 धाव परत एकदा मिळते. 50 धावा. इथे एटीके संघाच्या इथे परत एकदा चेंडू निर्धाव आहे. कमबॅक केले गेले. अमोलला या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर निर्धाव. 2 चेंडूवरती तब्बल 9 धावा खर्च केला. परंतु 2 चेंडू आपण पाहतो इथे खऱ्या अर्थानं डॉट टाकताना आपल्याला अमोल पाहायला मिळतोय. परत 5वा चेंडू घेऊन तयार होईल. इथे फुलटॉस अलक्यादाने चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने धावफलकावरती परत एकदा वाढ होईल. 52 धावा. इथे शेवट चेंडू असेल. इनिंगचा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पुढची कुठली माहिती आहे? इथे परत एकदा फटका सुरेख केला. चेंडू हवे झेल पर्यंत पोहोचू शकणार नाही. अंदाज कालपासून चुकताना आपण बघितलेत. काल देखील बघितलं एका सामन्यामध्ये 2 ते 3 वेळेस एकाच इनिंग मध्ये खेळाडू पुढे येताना पाहायला मिळाले होते. सर आता धावा किती आहेत ज्ञानेश्वर सर? 2 3 आहेत आताच्या. 3 धावा. थांबा डीजे 1 मिनिट. 3 धावा धावफलकावरती लागतायत आणि धावफलकावरती आता असतील 55. विजयासाठी शक्ती स्पोर्ट्सला 56 धावांची गरज असेल. डीजे
प्रत्येक चौकात फक्त मिक्स చాలా चायला चाय वाले भैया बॉलर ना वो इसके पास है बॉलर कौन है? वो नहीं पता वो बॉलर कौन है बॉलर नहीं बॉलर दादा सचिन पाणी वो आपके साथ आया था पाणी इथं इथं पाणी ना नेली का? अरे यार ते ओमकार कुठे आहे? सर तुम्हाला चहा घेतला का? राजू सावंत बॉलर राजू भाऊ सावंत हो पुढच्या मॅचेस किती होते? सर काय म्हणताय? चला लेट्स प्ले. राणेश्वर अर्थात माऊली जुनवणे यांचा लेट्स प्लेचा इशारा येतोय. अमोल स्ट्रायकिंग एंडला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला बळीराम. गोलंदाज सचिन इथे आपण पाहतोय परत इथे सरळ दिशेने फटका आला. एक धाव मिळेल. किती धावाला विन आहे? 56 धावा आपल्याला या ठिकाणी विजयाचं समीकरण असेल आणि यानंतर होणारे सगळे सामने 4 षटकांचे असतील. लक्षात घ्या या सामन्यानंतर प्रत्येक सामना पुढचा 4 षटकांचा असेल.
काल आपण 2 वाजता सामने सुरू केले होते, आज 5 वाजतायत. इथे परत आपण पाहतो जमिनी समांतर फटका सुरेख एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू मात्र भिंतीवरती जाऊन आदळतो. दरम्यान 2 धावा मिळतात. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. इथे 3 धावा होतील. आपण बघतोय पहिलं षटक आहे. फार वेगळं ऍक्शन आहे. तुम्ही जर बघितलं ना, गोलंदाज इथे परत खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. मिड ऑनला चेंडू अडवला जाईल. कृष्णा मात्र चेंडूवरती आलाय. ज्या कृष्णाच्या बॅट मधून धावांचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळाला. ज्या कृष्णाने जवळपास 4 ते 5 षटकार मैदानावरती लगावले, ज्याला जीवदान दिलं गेलं होतं. जीवदानाचा पुरेपूर फायदा ज्या कृष्णाने मित्रांनो मैदानावरती उचलला. एटीके संघ इथे आपण पाहतोय फुल टॉस. चेंडू मात्र खेळून काढलाय सीमारेषा पार. षटकार साधावा. धन्यवाद. धन्यवाद डीजे सुरेख गाणे देखील. विद्युत पगार आणि राजू सावंत इकडे लक्ष द्या. तुम्ही इकडे या पटकन. राहुल सर तुम्हाला मला वाटतं मॅच बॉल मैदानावरती आलेला आहे. धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 56 धावांचा या ठिकाणी पाठलाग सुरू आहे. सचिन वरती चढवलेला एक स्लोवर टाकला होता, तुम्ही बघितलं, परंतु चेंडू फसला, फुलटॉस गेला आणि त्याचा खरपूस समाचार. अमोल घेतो इथे हेलिकॉप्टर खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि जेल टिपलाय. अमोल या ठिकाणी बाद. धन्यवाद. कबूतर तर ठीक आहे, परंतु तुम्ही आता जर एक नोटीस बघितली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, जर तुम्ही पोपट पाळलेला असेल ना तर 25,000 रुपये तुम्हाला दंड आहे. आणि तुम्हाला वन विभागाकडे त्यांना सोपवण्याची तारीख देखील दिली आहे. नवीन फलंदाज जय मित्रांनो मैदानावरती आला. इथे सचिन मात्र एक बळी मिळवतोय. ज्या अमोलने एक सुंदर षटकार खेळला होता त्याला मात्र मैदानाच्या बाहेर घालवलंय. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी सुरू आहे. परत एकदा फटका खेळला, परत चेंडू हवेत आणि यावेळेस देखील तोच परिणाम. झेल टिपला गेला, फलंदाज बाद. अविनाश भाऊ कांबळे युवा मंच कॅप्टन टॉस साठी यावे. धन्यवाद. अविनाश भाऊ कांबळे युवा मंच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. धावफलकावरती धावा असतील. 2 फलंदाज बाद, 10. उमेश नवीन गोलंदाज मित्रांनो मैदानावरती दाखल होतो. उमेश आता जय आणि सचिन जर आपण बघितलं, जय नॉन स्ट्रायकिंग एंडला, सचिन स्ट्रायकिंग एंडला आहे. दोघंही नवीन आहेत. ओपनिंगची जोडी मात्र आपण पाहतोय सचिनला फोडण्यामध्ये यश आलंय. इथे चेंडू वाईड आहे, 1 धाव मिळेल.
नाणं आकाशात आहे. आपण पाहतो यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल राहुल जुनवणे यांच्या शुभ हस्ते झालाय आणि लिस्ट द्या. जे संघ आहे तरी लिस्ट द्या विनंती आहे. लॉंग दिशेने फटका खेळायला गेला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक फार दूरवरून चेंडूला पाठमोर आहे. क्षेत्ररक्षण देखील सुरेख. इथे मला वाटतं आता केवळ आतापर्यंत मला वाटतं एकच केवळ एवढा मोठा फटका खेळला परंतु एक धाव आतापर्यंत घेतली गेली. इथे धाव फलकावरती हलकासा बदल. 12 ते स्क्वेअर लेगला कोण आहेत सर अंपायर? इथे आपण पाहतोय कोलवड टप्प्याचा चेंडू जेला टाकण्यात आलाय परंतु नक्कीच चांगल्या प्रकारे तो खेळलेला आहे. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय गणेशजी झुरंगे यांना आपण बघतोय. मेंढपाचाच्या भूमिकेमध्ये माऊली सर आपल्याला पाहायला मिळतात. जाऊयात परत इथं राईट आर्म उर्दू विकेट. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथे हलक्या हाताने चेंडू खेळलाय. काय घडतंय मला वाटतं धावबाची संधी निर्माण होतीये का परंतु इथे आरामात एक धाव मिळतीये. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिला सामना मित्रांनो आऊन हॉपचा आपण बघतोय आणि शेवटचा हाप आहे. जाऊयात पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल सचिन. परत एकदा समोरच्या दिशेने उभा आहे. इथे सरळ दिशेने फटका खेळलाय परंतु कोणतीच धाव असणार नाही. 56 धावांचा पाठलाग सुरू आहे. ज्या प्रकारे कृष्णाने फलंदाजी केली जो लाल रंगाच्या जर्सी मध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय त्यासारखी फलंदाजी मला वाटतं अमोलमध्ये क्षमता होती परंतु फटका थोडासा फसला त्यामुळे अमोलला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. इथे परत एकदा लोअर फुलटो चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती परत एकदा बदल होईल. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एटीके संघ जर तुम्ही बघितला तर आतापर्यंत एकही चूक केली नाही. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. एक चुकीचा चेंडू फुलटॉस अमोलला दिला तरी षटकार खेळला परंतु त्यानंतर 2 झेल देखील सुरेख टिपले गेलेत. बॉडीगेट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर अविनाश कांबळे या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. दोन्ही संघांनी तयार राहायचं. यानंतरचे सगळे सामने 4 षटकांचे असतील. षटक मला वाटतं तिथं समाप्त होतो. 2 षटकानंतर धावफलकावरती जाऊयात. 2 गडी बाद 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर देखील 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि धावसंख्या बनवायची 18 चेंडू मध्ये 42 धावा. 18 चेंडू मध्ये तब्बल 42 धावा आणखी आपल्याला बनवायच्या आहेत जर हा सामना शक्ती स्पोर्ट संघाला जिंकायचा असेल. अजय आपल्याला खऱ्या अर्थानं गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय. 14 नंबर जर्सी परिधान केली आहे. सचिन मात्र स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. इथे पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट चेंडू टाकताना आपण बघितला आणि मला वाटतं इथं कोणतीच धाव असणार नाही. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो आपण 17 चेंडू आणि 42 धावांचं समीकरण आहे. जवळपास तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती 2.5-3 च्या सरासरीने तुम्हाला धावफलक पुढे न्यावं लागेल. जर एकाच दुसरा चेंडू परत तुम्ही डॉट गेलात तर प्रत्येक चेंडूवरती 3 धावांचं समीकरण येऊन थांबेल. इथे परत एकदा चेंडू निर्धाव आहे. सचिन मात्र मैदानावरती शांत उभा आहे. इथं अशांत करणारं वातावरण तुम्हाला असे फटके खेळावे लागतील. मी नक्की सांगितलं ज्या प्रकारे कृष्णाने फटकेबाजी केली त्या प्रकारे तुमच्या संघामध्ये देखील असा एखादा धुरंधर असायला हवा की जो 56 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना चौकार षटकारांचा पाऊस मैदानावरती पाडेल. परत एकदा चेंडू निर्धाव. 3 चेंडू मित्रांनो लगातार निर्धाव. इथे 15 चेंडू मध्ये तुम्हाला 42 धावा बनवायच्या. सचिन मात्र आता शांत खाली बसतोय. इथे बसून चालणार नाही. इथे मात्र चौकार षटकार तुम्हाला खेळावे लागतील.
फटका मिड विकेट दिशेने खेळलाय, परंतु एकच धाव मला वाटतं मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती हलकासा बदल, 15 धावा धावफलकावरती आहेत. आता 14 चेंडू आणि जवळपास 41 धावांची गरज आहे. हे समीकरण देखील बनलं जाऊ शकेल, परंतु जयला एक विचार करावा लागेल की येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती जास्तीत जास्त मोठे फटके कशा प्रकारे खेळता येतील. इथे मिस टाइम भडकाय, चेंडू हवेत आहे, झेल टिपणार का? स्वतः गोलंदाज चेंडूवरती आलाय. आज या इनिंग मध्ये 3 झेल टिपलेत. धावफलकावरती धावा असतील 15 धावा आणि तिसरा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होऊन मैदानाच्या बाहेर गेलाय. जो या ठिकाणी बाद झाला नवीन फलंदाज कृष्णा मैदानावरती आलाय. इथे आपण पाहतोय हा चेंडू वाईड असेल. इथे अनिल माळी सरांचं देखील आगमन होते, त्याचं देखील मी कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. रोज पंचांची भूमिका यावेळेस आपण पाहतोय. मला वाटतं परत एकदा चेंडू बाईट मागितला होता, परंतु पंच कळवतायत की हा निर्धाव आहे आणि षटक मला वाटतं इथे समाप्त होतोय. 3 षटकानंतर 3 षटकानंतर धावफलकावरती धावा 16. आता 12 चेंडू मध्ये तुम्हाला धावा बनवायच्या त्या म्हणजे जवळपास 40. 12 चेंडू आणि 40 धावा. इथे हा सामना लोकमान्य क्रिकेट क्लब या लोकमान्य क्रिकेट क्लबच्या संघनायकाला विनंती आहे की येताना 11 खेळाडूंची लिस्ट तुम्ही घेऊन या. एक सुंदर असं वातावरण आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय. उन्हाचा तडाखा देखील आता जाणवायला सुरू झालाय. मार्च महिन्यामध्ये आपण आहोत. हे ऊन नक्कीच आपण पाहतो. एप्रिल मे मध्ये मात्र उच्चांक गाठेल. इथून पुढे षटकार जर आले, इथे जमिनी समांतर फटका खेळला. लॉंगऑफच्या दिशेने कृष्णा उभा आहे. चेंडू अडवला जाईल. एक धाव पूर्ण. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 24 धावा धावफलकावरती लागल्या जातील. आपण पाहतोय क्रिकेटचा फार मोठा अनुभव सतीश नाव आहे ना गोलंदाज. सुभाष यांच्या पाठीशी आहे आणि त्याचा पुरेपूर वापर करताना मैदानावरती पाहायला मिळतात. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर आपल्याला लॉंगॉनच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतो. एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न. इथे काय घडतंय? फेकी मात्र सुरेख आहे, परंतु 2 धावा पूर्ण होताना आपण पाहायला मिळाल्या. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. 26 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे 30 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि 30 धावांची गरज. वरती जाऊया. धावफलकावरती धावा आहेत 32. आता 6 चेंडू मध्ये बनवायचे ते म्हणजे 24. केवळ 4 षटकारांची गरज आहे आणि त्या बनल्या जातील, कारण सचिनच्या बॅट मधून देखील एक भला मोठा षटकार आलाय. सचिन टू सचिन. इथे 10 नंबर जर्सी सचिनने परिधान केली. राईट आर्म राऊंड विकेट. परत एकदा सज्ज होईल. फुलटॉप चेंडू होता. मला वाटतं खरा फटका खेळला गेलाय. इथे झेल सुटला जातोय. सुभाष मात्र आपण पाहतोय झेल सोडताना पाहायला मिळतोय. 1 रन शॉट. एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. एका धाव्याने धावफलकावरती वाढ होईल. मला वाटतं लोकमान्य क्रिकेट क्लब या लोकमान्य क्रिकेट क्लब संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण या. इथे क्लीन बोल्ड केले गेले. सचिनला यष्ट्यांचा घेतलेला सुरेख वेध. फलंदाज बाद.
लावला 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूवरती मित्रांनो आता बनवायच्या त्या 23. इथून पुढे देखील सामना जिंकला जाऊ शकेल. फक्त 4 षटकारांची गरज आहे. इथे फुल टॉस आणि मला वाटतं मिस टाइम पटका चेंडू पॉइंटला जातोय. एक धाव मिळतीये. शिव मैदानावरती आला. एक धाव मिळतीये. एका धावेने धावफलकावरती वाढ. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अगदी कमी धावसंख्येमध्ये खऱ्या अर्थानं एटीके संघ शक्ती स्पोर्ट्स क्लबला रोखताना इथे पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये आपण बघितलं सचिन वैयक्तिक दुसरं चेंडू टाकतोय. 2 महत्वाची षटकं त्याच्याकडून खऱ्या अर्थाने इथे टाकली जात आहेत आणि जवळपास 3 विकेट्स घेतलेल्या. इथे देखील खोलवर टप्प्याचा हॅलो या षटकातील जवळपास 3रा चेंडू यॉर्करचा होता. फुलटॉस आणि फुलटॉस वरती मात्र आक्रमण चढवलं गेलं. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. चौकार 4 धावा आणि षटक देखील समाप्त होईल. सामना जिंकला तो म्हणजे शक्ती स्पोर्ट्स क्लबने. क्षमा असावी एटीके संघाने. शक्ती स्पोर्ट्सला मात्र विजयासाठी जवळपास 3 षटकार कमी पडले. अन्यथा हा सामना नक्की जिंकता आला असता. अमोल बाद झाला आणि तिथून पुढची समीकरण सगळी आपण पाहतोय. शक्ती स्पोर्ट्सची दुहीच मिळाली. इथे नॉकआउट सामन्यात यानंतर 4 षटकांचा सामना असेल. बॉडीगेट विनंती आहे क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. बॉडीगेट संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. राजू सावंत आपण क्षेत्ररक्षण लावा. तर अविनाश कांबळे आपले 2 फलंदाज खऱ्या अर्थाने संघाने पाठवून द्यायचे. मॅन ऑफ द मॅच कृष्णा, ज्याने सुरेख फलंदाजी केली. जवळपास त्याने 18 चेंडू मध्ये 39 धावा इथे बनवल्या. नॉट आउट. तो कृष्णा ठरतोय पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अरे यारो का